नमस्कार मंडळी, मी उमेश चव्हाण आपलं स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनल उमेश डायरीमध्ये. तर आज आहे वर्षाचा शेवटचा दिवस म्हणजे 31st. तर आज आम्ही असा प्लॅन केलेला आहे की घरच्या घरी 31st साजरा करायचा आणि म्हटलं हा आमचं सेलिब्रेशन तुमच्याबरोबर शेअर करतो मी. आणि आज असा खास प्लॅन आहे की आम्ही घरच्या घरी मंचुरियन केलेले आहेत, म्हणजे करणार आहोत आणि ते मी तुम्हाला दाखवतो. आणि आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल लवकर लवकर सबस्क्राईब करा आणि छान छान कमेंट करून मला तुमच्या प्रतिक्रिया कळवा. चला तर मग व्हिडिओला आपण सुरुवात करूया. पण आता आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. सर्वप्रथम पहिले कोबी कापून घ्या एकदम बारीक. चला मी तुम्हाला दाखवतो कोबी कापतो ते. बारीक कापून घ्यायचे. तर कोबी आता मी असं कापून घेतलेलं आहे पूर्ण. त्याला आपण बारीक एकदम कापून घेऊया. कोबी बारीक कापून घ्यायचंय. तर कोबी आपण पूर्ण संपूर्ण बारीक कापून घेतलेला एकदम. तर त्यामध्ये आपण थोडंसं त्यामध्ये पीठ टाकूया. थोडंसं नाही, पीठ टाकूया. चला तर सुरुवात करतो. तर आपल्याला असं म्हणजे पीठ सगळं रेडीमेड मिळतं मंचुरियन करण्यासाठी. तर आता मी रेडीमेड पीठ घेऊन आलेलो आहे. चला पीठ टाकतो. टाकायचं आहे 1 वाटी. त्याच्यामध्ये सगळे मसाले रेडी असतात यामध्ये. आपल्याला काही हे करायचं नाही. आणि ह्याच्यामध्ये आपण जरा सुद्धा पाणी नाही टाकणार आहे, कारण कोबीचं पाणी सुटतं. त्या हिशोबाने आपण काढून घेणार आहोत. तर पीठ हे आता आपलं बघा मळून झालेलं आहे. आता हे आपण फ्राय करायला घेऊया. कढईमध्ये आपण तेल गरम करायला ठेवलंय. तेल जरा जास्त गरम होऊन दे, म्हणजे कसं टाकायला आपलं म्हणजे हे भजी टाकायला मंचुरियनचे इझी पडेल. आपण त्या हिशोबाने तेलाला गरम करायला ठेवूया. तेल गरम झालेलं आहे. तर आता आपण भजी हे टाकायला घेऊया. असं थोडं थोडं टाकत राहायचे. पहिल्यांदा बनवतोय, ट्राय करतोय 31st दिवशी. बघा कसे होत आहेत, तुम्हाला सांगेनच मी. सोडलेले आहेत. आणि आमच्या ब्लॉगचे कॅमेरामॅन परी चव्हाण. जरा डोळे खोला, चायनीज सारखे डोळे वाटत आहेत. एवढे मोठे नको. आणि हे आपले हे बघा परतून घेतोय जरा. खाली लागले नाही पाहिजेत. ते लाल लाल होतील, जरा कलर येईल. आणि मंचुरियनला लालच कलर सुटलेला आहे, हे बघू शकता तुम्ही. आणि त्याला सुंदर असा वास येतोय, म्हणजे ते ऑलमोस्ट व्हायला आलेले आहेत. तर मी काढून घेतो, तुम्हाला दाखवतोय बघा. झालेलं आता मी काढून घेतो. कढईमध्ये तेल बिल असेल तर ह्याच्यामध्ये ऑब्झर्व होऊन जातं सगळं.
म्हणजे खाली पडतं घेतलं तेल, जास्त ऑइली नको. दिसायला तर छान झालेत, खाल्यानंतर समजेल कसे झालेत ते. हे बाबा, ही पहिली बॅच आपली रेडी आहे. सुंदर असे मंचुरियन, सुंदरसा घमघमाट वास येतो. परी वास येतोय का तुला? मस्त वास येतोय. बाबा मला खूप आवडले, मस्त. बघू शकता आपले मंचुरियन रेडी आहेत. हे बघा, मस्त झालेले आहेत, सुंदर असे. तर मी खाऊन माझा रिव्ह्यू देतो कसे झालेत ते. तुम्ही करा नंतर घरी. आपल्या पद्धत सोपी असते, तुम्ही घरी करू शकता. आपले मंचुरियन भजी रेडी झालेले आहेत. हे बघा, पाहू शकता तुम्ही. तर तसं दाखवलंच आहे तुम्हाला. आवाज बघा तुम्ही, कुरकुरीत आवाज. आता मी खाऊन दाखवतो चटणी बरोबर. बघा, कुरकुरीत झाले, क्रिस्पी झाले, सुंदर झाले. तुम्ही पण एकदा करा आणि मला कमेंटमध्ये कळवा. पण आमच्या पार्टीची तयारी दाखवतो. हे बघा, ही 31ची पार्टीची आमची तयारी. मंचुरियन भजी आहेत, केक आहेत. उद्या नवीन वर्ष चालू होणार आहे, त्यानिमित्तानं आम्ही छोटीशी घरी पार्टी ठेवलेली आहे. तर आमच्या पार्टीला कोण कोण आहे तुम्हाला दाखवतो. पहिलं, हे आमच्या पार्टीचा महत्वाचा व्यक्ती. हे आमचे दुसरे व्यक्ती, हिला तर ओळखत असाल. आणि हा आमचा कॅमेरामॅन छोटा. चला तर मग पार्टीला सुरुवात करूया. बाबू, कसे झाले आपले भजी सांग जरास. आपल्या सगळ्या सबस्क्रायबरना कळायला पाहिजे कसे झालेत भजी. चल सांग, खाऊन बघ कसे झालेत. तर आता आमची अण्णू भजी खात आहे. कुरकुरीत आवाज येतोय है ना. भाऊ कसे झालेत? गोल्डन थंब तोंडाने सांग कसे झालेत. खरंच सुंदर झालेत, छान झालेत. आपण मंचुरियनची गाडी टाकू शकतो का? महत्वाचं आहे. खाताना कुरकुरीत आवाज येतोय ना. कसा आलाय? खरंच खरं सांग. चला तर मग आपण सुरुवात करूया. बघा तुमच्या पार्टीला बघा काय काय केक आहेत, मंचुरियन आहे. तर तुम्हाला नवीन वर्षाच्या म्हणजे इंग्रजी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. हॅपी न्यू इयर. जर माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल लाईक आणि सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये छान छान प्रतिक्रिया द्या, जेणेकरून मला अजून काय ऍडिशन करायचं असेल तर कळेल. आणि सबस्क्राईब केला नसेल तर पटकन सबस्क्राईब करा. बाबू, आपल्या सबस्क्रायबरला हॅपी न्यू इयर बोल. हॅपी